हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर मी खूप दिवसांनी आज व्लॉग बनवते. ऑलमोस्ट 6 मंथ्स झाले असतील. आणि आज व्लॉग बनवण्याचं कारण खूप मस्त आहे, कारण मी आज खूप खुश आहे. आणि आज खूप दिवसांनी पाऊस झाला आहे, त्यामुळे मी व्लॉग बनवायचं ठरवलं. आणि आज जुलैचा आय थिंक जुलैचा अर्धा महिना गेला आहे आणि आज पाऊस झाला आहे खूप छान. आणि हा खूप दिवसांनी झाला आहे. काल दुपारपर्यंत ऊन होतं कडक आणि 4 नंतर पाऊस पडला. आता ऑलमोस्ट 6 वाजलेत. तर आता तुम्ही म्हणत असाल 6 वाजता काय व्लॉग बनवायला, तर अजून आहे दिवस, तर मी व्लॉग बनवणार आहे. आणि आता मी आलो इकडे आमची जनावरं न्यायला घरी आणि इथे बांधली होती. यांना सगळ्यांना घरी घेऊन जाण्यासाठी आम्ही इकडे आलो आहे आणि विचार केला की व्लॉग बनवावा. तर चला आजचा व्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. आणि मी तुम्हाला आज शेतात काय काय आमच्या सगळं दाखवेन. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतात काय काय आहे. आणि पाऊस पडला आहे त्यामुळे थोडंसं छान वाटेल व्लॉग बघायला. कसं उन्हात ना छान नाही वाटत इतकं, तर पाऊस पडल्यावरती छान वाटते. तर बघूयात चला. तर गाईज मी तुम्हाला आता आमच्या जनावरांची ओळख करून देते. तर हे दोन आहेत ना, हे आणि इकडलं हे वालं, ही गाय आणि ही गाय, हे दोघी एकमेका म्हणजे मदर आणि डॉटर आहेत. आणि हे जे मध्ये बैल आहे ना ते मारतं, त्याच्याजवळ जायला भीती वाटते मला. मी थोडं लांबूनच जाते. कसं बघतंय बघा, मारायला येतं लगेच. मम्मी थांब बाबा, काय नाही करणार मी तुला. तर मी हिला घेऊन जाण्यासाठी आली आता इकडे. कुठं आहे तुझं जावं? चलो 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 चलो. चलो चलो चलो. ओ थांब थांब थांब, अडकलंय. हां चल. ही खूप छान गाय आहे गाईस. मारत नाही वगैरे काही नाही करत. खूप म्हणजे खूप छान आहे, मायाळू आहे अशी. मला हीच गाय आवडते सगळ्यात. नको आता खाऊ, चल. तर पप्पा इकडे वैरण काढत आहेत आणि टाकली आहे पण यांना. इथे बांधायचं, इथे एक आला आणि इथे एक आला. हां पप्पा बांधून. तुडवू नको चिखलाच्या पायानी. तुझंच जेवण आहे अगं. हे काय बांधा. 2 दाव्यांनी बांधायला पाहिजे होतं पप्पा. मी दुसरी काय घेऊन येऊ? हां हिच्या पोरीला घेऊन येते. आता आपण घेऊन जाणार आहे हिला. आणि ह्याचे बघा कसं चालू आहे इकडे चुळवून. मम्मी जायलाच भीती वाटते याच्याकडे. थांब, मी तुला सोडवायला आली आहे, थांब. किती अवघड ठिकाणी बांधलं आहे. हा ओ बाई थांब ना अगं, किती चुळबुळ करते. सोडू देत तरी. हां चल, सुटलेस. चल आता चल. आव, हळू हळू हळू. हो स्ट्रगल आहे. तर गाईज या दोघींना तर आम्ही इकडे बांधले. हां पप्पा घेऊन या. ही तर बघा कडब्यावरतीच उभारून खाते. पप्पा कडब्यावर उभारून खाते. ठीक आहे चलो. आज रात्रीसाठी यांना इथेच बांधतो आम्ही, कारण सगळीकडे चिखल झालं आहे. आणि इथे थोडंसं ना म्हणजे असं डोंगर टाईपचं आहे, म्हणजे बांध असल्यासारखे. त्याच्यावरती थोडं कोरडं असं, पाणी नाही साचत जास्त, तर तिथे बांधलं. आणि आता मी हिला घेऊन जाणार आहे घरी. आणि ही एक गाय आहे आमची, काळी गाय आहे. आणि हिचं वासरू पूर्ण पांढरं आहे. ही आहे आमची गाय. आणि हिला घेऊन येते आता मी घरी. आणि हिला इकडे बांधायचं. अरे अरे यार, दावा का तुडवते, काढ. मला एकदम हिसका बसला ना हाताला, असं का करते. चल ये इकडं, पाय काढते. हां शबाश, हुशार आहे तशी. तर मी हिला इकडे बांधली आहे. आणि आता आपण जाऊयात आपलं फार्म टूर करायला. चला. तर गाईज आता मी तुमची ओळख करून देणार आहे आमच्या म्हशींसोबत, जे की आमच्याकडे 3 म्हशी आहेत, त्यांच्यासोबत ओळख करून देईन मी. चला. तर ही जी म्हैस आहे ना, हिच्या या 2 इकडे एक आहे, झाडाच्या मागे गेली बघा आत्ताच, लाजली वाट. तर हिच्या 2 ही आणि ही काय बोलायचं होतं मला, विसरले. हां हिच्या ह्या 2 मुली आहेत. तर हिचं नाव आहे नेहा आणि या दोघींचं नाव काही ठेवलं नाही, तर तुम्ही सजेस्ट करू शकता या दोघींचं नाव. तर आता जाऊयात आपण पुढे. आणि इकडे ना काही नाही आहे, फक्त नॉर्मल काय नांगर मारून ठेवलं आहे शेतात. आणि इकडे कांद्याचं रोप टाकलं आहे, जे की आत्ता पाऊस आल्यामुळे थोडंसं पाणी झालं आहे. आणि खाली आहे शेपू, 3 वाफे शेपू आहेत. परत तिकडे पालक आहे, परत तिकडे शेपू आहे सगळी.
तर सध्या आमच्या शेतात फक्त शेपू आहे. आणि अजून एक सांगते आमच्याकडे काय पेरलं आता सांगेन मी तुम्हाला. चला, तर इकडे पाणी साचले पूर्ण, माझे पाय पूर्ण चिखलाचे झाले आहेत. तुम्ही म्हणत असाल की चिखलात का फिरते ही, तर कशाला उगाचच पाय घाण करायचे, असं काय नाही आहे. मला सवय आहे आणि जेवढं कोरड्यात फिरायला मज्जा येत नाही ना तेवढं चिखलात फिरायला मज्जा येते शेतात. पण कधी कधी नको पण वाटतं, कारण खूप किचकिच होतं ना. तर आज खूप दिवसांनी पाऊस झाला त्यामुळे मी खूप हॅप्पी आहे आणि त्याच आनंदात मी अशी चिखलात फिरते आणि तुम्हाला आमचं शेत टूर करून देते. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या शेतातलं सोयाबीन पेरलेलं. तर हे पूर्ण शेत जे आहे इकडून स्टार्ट झालेलं ते तिकडेपर्यंत सोयाबीन पेरलं आहे. आणि हे जे एवढं काय असेल तुम्ही म्हणत असाल गवत झालेलं, इकडे आम्ही लावलं आहे गाजर गवत, जे म्हणजे त्याला वेगवेगळ्या नावाने पण ओळखलं जातं, जे की फक्त जनावरांसाठी असतं. गाजर गवत तर म्हणतो आम्ही त्याला. खूप लोक ना काहीतरी वेगळंच नावाने बोलतात त्याला, घास गवत वगैरे काहीतरी बोलतात. आणि ते आम्ही इकडे लावलं आहे. त्यात थोडंसं गवत झालं आहे. मॅव मोर ओरडत आहे कुठेतरी. तर हां, इकडे आहे सोयाबीन आमचं, जे की थोडं थोडं उगवलं आता. म्हणजे 3 पानावरती असेल आता सध्या, 3-4 पानावरती. हे बघू शकता तुम्ही, असं सगळीकडे आहे सोयाबीन. आणि तर इतकंच आहे आमच्या शेतात सध्या आता. तर बाकी कसं वाटलं आमचं शेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला. आणि मी आजपासून डेली ब्लॉग बनवणार आहे, तर तुम्हाला आवडेल बघायला की नाही मला कमेंटमध्ये सांगा. अजून एक गोष्ट सांगायची राहिली की आम्ही इकडे ना घरापुढे हे एवढंसं कडवळ टाकलं जनावरांसाठी, वैरण आहे ती. हां, तर झालं, बाकी काय नाही आहे शेतात आमच्या, इतकंच आहे सध्या तरी. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.